हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण नॉट फॉर अ प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम नंबर 9 मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता. आज आपण प्रॉब्लेम नंबर 10 बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. पेज नंबर आहे 88. सरस्वती हायस्कूल खेड showed the following position on 31st of March 2018. Balance sheet as on 31st of March 2018 is capital fund, entrance fees. एंट्रन्स फीज लायबिलिटीला याचा अर्थ ते कॅपिटलाइज केलेले आहेत आणि कॅपिटल फंड दिसतोय. ऍसेटला दिसते कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लॅबोरेटरी, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स, ट्युशन फीज, रिसिवेबल्स. सो ह्या सगळ्या ऍसेट्स आहेत. ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे आपली, कारण पुढे रिसीट अँड पेमेंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st मार्च 19 दिलेला आहे. सो फॉर द इयर 31st मार्च 19 आपल्याला बॅलन्स शीट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट करायचंय. सो त्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिली आणि रिसीट पेमेंट दिले. रिसीट पेमेंट वाचतेय मी. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश अँड बँक बॅलन्सेस दिलेले, त्याचं आपण कुठेच पोस्टिंग करत नाही. ट्युशन फीज, इन्कम 17, 18, 18, 19. सो आपलं करंट इयर कुठलं आहे? फायनान्शियल इयर 18, 19. सो 17, 18 हे प्रिव्हियस इयर आहे. आता इथे ट्युशन फीज रिसिवेबल दिले ना 10,000, त्यामधनं आपण हे 17, 18 नंतर लेस करणार आहोत. आता आपण लिहिताना ट्युशन फीज टोटल अमाऊंट 1,08,000 इनर कॉलम मध्ये लिहायची. फाईन कलेक्टेड, ऍडमिशन फीज, टर्म फी, डोनेशन टू द लायब्ररी, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स, गव्हर्नमेंट ग्रँट्स, हे सगळे आता आपले काय असणार आहेत? इन्कम असणार आहे. आता डोनेशन फॉर द लायब्ररी हे जे दिसते ना तुम्हाला, हे स्पेसिफिक डोनेशन आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर मी सांगितलेलं होतं की जेव्हा डोनेशन जनरल असतं तेव्हा ते इन्कमला घ्यायचं, पण जेव्हा स्पेसिफिक डोनेशन असतं तेव्हा ते लायबिलिटीला घ्यायचं. सो तिथे लायबिलिटी असं लिहून ठेवा. ते सोडून बाकी सगळं जे आहे ते इन्कमला जाणार आहे, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ग्रांट्स, कारण गव्हर्नमेंट ग्रांट्सच्या पुढे सुद्धा रेव्हेन्यू असं लिहिलेलं आहे. पेमेंट्स मध्ये सॅलरीज टू टीचर, सॅलरीज टू ऑफिस स्टाफ, हे सगळं जाणार आहे आपलं कुठे? एक्सपेंडिचरला. आता बुक्स दिलेली आहेत. बुक्स हे आपलं काय आहे? ऍसेट आहे. सो बुक्स हे ऍसेटला जाणार आहे. कधी परचेस केली आहेत? 1st ऑफ जानेवारी. सो हे आपण काय आहे नंतर बघू, कदाचित डेप्रिसिएशन असेल त्याला. प्रिंटिंग स्टेशनरी, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, रिपेअर, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, हे सगळं एक्सपेंडिचरला जाणार. फर्निचर अगेन इट इज ऍसेट, ऍसेटला जाणार. डेट दिलेली आहे परचेसची. क्लोजिंग बॅलन्सेस कॅश आणि बँकच्या पुढे ऍसेट लिहून ठेवा. ऍडजस्टमेंट्स आहेत. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर 5,000. ट्युशन फीजला डॉट करून ठेवा. करंट इयरला तिथे आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग 15,000. सॅलरी टू टीचरला डॉट करा. रेंट पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड आहे, रेंटला सुद्धा डॉट करा. ऑफिस रेंट म्हणून दिसतंय बघा तिथे. डेप्रिसिएशन ऑन बुक्स 15%, 10% ऑन फर्निचर. सो फर्निचरला डॉट करा, बुक्सला डॉट करा. आता हे जे ओपनिंग बॅलन्स शीट आहे ना, त्यामध्ये ऑलरेडी फर्निचर आणि बुक्स आहेत. त्यात ड्युरिंग द इयर ऍड जे केलेलं आहे, परचेस केलेले, ते आपल्याला ऍड करायचंय, प्लस डेप्रिसिएशन पण त्याच्यावर चार्ज करायचंय. सो फर्निचर आणि बुक्स या दोघांनाही आपल्या 2-2 ऍडजस्टमेंट्स आहेत. 3 ओळी सोडायच्या आहेत. डेप्रिसिएशन, ऍडिशन आणि ऍडिशन घेतल्याची एक टोटल घ्यायला लागेल मध्ये आपल्याला, सब टोटल 3. सो फर्निचरला 3 ओळी, बुक्सला 3 ओळी, आणि ट्युशन फीज रिसिवेबल सुद्धा आपल्याला इनर कॉलम मध्ये लिहायचंय, कारण आउटस्टँडिंग जे होते ते रिसिव्ह झालेले आहेत नेक्स्ट इयर मध्ये. ठीक आहे. सो आपल्याला ऍडजस्टमेंट्स आणि हे सगळं कळलंय. आता मी हा प्रॉब्लेम तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार नाहीये, फक्त मी तुम्हाला डेप्रिसिएशनची एक ऍडजस्टमेंट दाखवणार आहे. बुक्सची आणि फर्निचरची जी डेप्रिसिएशनची, त्यापैकी एक कुठलं तरी मी तुम्हाला दाखवणार आहे. दुसरी ऍडजस्टमेंट तुम्ही त्याच्याप्रमाणे करायची आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करायचा आहे. मी कसा ते सांगितलंय तुम्हाला. ट्युशन फीज तुम्ही 1,08,000 इनर कॉलम मध्ये लिहिणार आहात. त्यातले 17, 18 चे 8,000 मायनस करणार. ट्युशन फीज रिसिवेबल्स इथे ऍसेटला जे 10,000 दिसतात त्यातनं 8,000 चे मायनस करणार. उरलेले 2,000 जे आहेत ते आउटस्टँडिंग फॉर द इयर 17, 18 असतील, प्लस करंट इयर 18, 19 चे आउटस्टँडिंग 5,000 असे टोटल आउटस्टँडिंग 7,000 नंतर दिसणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम होमवर्कला करा. फक्त मी बुक्सची जी आहे ऍडजस्टमेंट ती आता दाखवतेय. सो तुमची वर्किंग नोट जी आहे, वर्किंग नोट मध्ये तुमचं डेप्रिसिएशन ऑन बुक्स असं येणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 2 डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहिलं ऑन ओपनिंग बॅलन्स. जो ओपनिंग बॅलन्स होता तुमचा बॅलन्स शीट मध्ये, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेला, तो किती आहे? ओपनिंग बॅलन्स आहे तुमचा 22,000. सो 22,000 वरती फुल इयरचं डेप्रिसिएशन येणार आहे ऍट द
रेट ऑफ 15%. सो ह्याचं कॅल्क्युलेशन करते. 3,300 हे फुल इयरचं येणार ऑन ओपनिंग बॅलन्स झालं. शेजारी मी ऑन परचेस ड्युरिंग द इयर. आता आपण परचेस ड्युरिंग द इयरचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. त्याची अमाऊंट किती आहे? परचेस ड्युरिंग द इयर बुक्स किती आहेत? 15,000 आहेत. त्याला रेट सुद्धा 15% आणि येणार. फक्त डेट काय येणार आहे? 1 जानेवारीला परचेस केले म्हणजे किती महिने आपण ते युटिलाइज केली बुक्स? 3 महिने, जानेवारी फेब्रुवारी मार्च. सो इंटू 3/12 हे सॉल्व्ह करूयात. याचा आन्सर काढूयात. सो आता 3,300 हे आले आणि हे 562.5 आले. ते आपण अप्रॉक्सिमेटली 563 असं घ्यायचंय. आता टोटल डेप्रिसिएशन किती येणार आहे? पॉइंट मध्ये आलं होतं आन्सर ते, म्हणून मी ते राऊंड अप केलेलं आहे. टोटल डेप्रिसिएशन ऑन बुक्स हे किती येणार? 3,300 प्लस 563, 3863. कळलं? हे बुक्स जसं मी दाखवलं तसंच तुम्ही फर्निचरचं पण करून घेणार आहात. फर्निचरची अशीच एक वर्किंग नोट या बाजूला करा. दोन्ही वर्किंग नोट करा आणि मग इथे डेप्रिसिएशनच्या ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 1, वर्किंग नोट नंबर 2 आणि डेप्रिसिएशन इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला घ्यायचे म्हणजे डेबिटला घ्यायचे. बाकी प्रॉब्लेम अगदी सोपा आहे. तुम्हाला येणारे प्रीपेड रेंट आणि ह्याच्या सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला आता माहिती आहेत, त्या मी सांगत नाही. बेसिक लक्षात काय ठेवायचे की सगळ्या एंट्रीज इनर कॉलम मध्ये करायच्या, टोटल सबस्क्रिप्शन इनर कॉलम मध्ये लेस करून ऍडजस्टमेंट करायच्या. सो हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करा. मी हा एक्सप्लेन करून सांगितलाय. आता प्रॉब्लेम नंबर 11 बघूया. प्रॉब्लेम नंबर 11 वाचते, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. Following is the balance sheet on 1st April 2019. Receipt and payment account for Dayananda Library, Ambezogai. You are required to prepare income expenditure account for the year ending on 31st March 20 and balance sheet as on that date. तुम्हाला काय दिलंय? ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे ऑन 1st April 19. म्हणजेच खाली दिले बॅलन्स शीट एज ऑन 31st March 19 म्हणजेच मागच्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. आणि आपल्याला काय करायचंय? करंट इयर आहे आपलं 1920, 31st March 20चं रिसीट पेमेंट दिले. बॅलन्स शीट वाचते मी. लायबिलिटी कॅपिटल फंड, सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस ओपनिंग बॅलन्स शीटला असतील तर इनर कॉलम मध्ये लिहून त्याची ऍडजस्टमेंट करून टाकायची आहे. सो तुम्ही इथे डॉट करा, इनर कॉलम मध्ये लिहायचंय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पुढे पे झालेत का ते बघूया. जर झाले असतील तर त्यालाही डॉट करूयात. ऍसेट्स मध्ये फर्निचर, बुक्स, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. ओपनिंग बॅलन्स शीट मधला हा स्टॉक आहे, याचा अर्थ हा ओपनिंग स्टॉक आहे. हा कुठे जातो? इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला आपण कन्झम्पशन ऑफ पोस्टल स्टॅम्प्स असं हेडिंग द्यायचं. त्याच्या खाली लिहायचंय ओपनिंग स्टॉक, तिथं ही फिगर टाकायची. सो इथे लिहिताना तुम्ही एक्सपेंडिचर असं लिहिणार आहात. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज ऍसेट, कॅश इन हँड, कॅश अँड बँक दोन्ही ऍसेट. ह्याचे बॅलन्सेस घ्यायचे नाहीयेत कॅश इन हँड, कॅश अँड बँकचे. बाकी सगळ्याचे आपल्याला बॅलन्सेस लिहायचे आहेत. फक्त आपण रिसीट पेमेंट आणि ऍडजस्टमेंट वाचूयात, त्याप्रमाणे इनर कॉलम का आउटर कॉलम ते ठरवायचंय. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 20. ओपनिंग बॅलन्सेस दिलेले, त्याचं काही करायचं नाहीये. मेंबर सबस्क्रिप्शन्स, एंट्रन्स फीज, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, हायर ऑफ लेक्चर हॉल, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, लाईफ मेंबरशिप फीज, सगळं इन्कमला घ्यायचं आहे. काही जर कॅपिटलाइज केलं असेल, ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असेल, नंतर बघूया. पेमेंट्स, सॅलरीज, एक्सपेंडिचर, परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं एक्सपेन्सेस मध्ये काय लिहिलंय? कन्झम्पशन ऑफ पोस्टल स्टॅम्प्स असं लिहून आपण ओपनिंग स्टॉक लिहिलाय. त्याच्या खालती हे परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ऍड करायचंय. बुक्स, ऍसेटला वरती डॉट करा. ऍसेट्स मध्ये वरती बुक्स दिसत आहेत, त्याला डॉट करा कारण त्याला ड्युरिंग द इयर परचेस झालेत. 1/10/19 परचेस केलेत 1 लाख. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड, वरती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी मध्ये दिसत आहेत, त्याला डॉट करा. इनर कॉलम मध्ये लिहायचे फिगर, त्यातून हे पेड एक्सपेन्सेस लेस होणार. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट. आता इथे ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज आहे पण फिक्स डिपॉझिट नाहीये. सो हे आपण ऍसेटला सेपरेट लिहिणार आहोत, त्याला ऍसेट लिहून ठेवा पुढे. फर्निचर, अगेन इट इज ऍसेट. फर्निचर वरती ऍसेट मध्ये ऑलरेडी आहे, त्याला डॉट करा. ड्युरिंग द इयर परचेसेस आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कॅश आणि बँकचे क्लोजिंग बॅलन्सेस ऍसेटला लिहायचे. ऍडजस्टमेंट्स वाचते. डेप्रिसिएशन ऑन बुक्स, बुक्सला अजून एक डॉट करा.
सो बुक्सला टोटल 2 डॉट आहे ड्युरिंग द इयर परचेस केल्याचा आणि डेप्रिसिएशनचा. फर्निचरला पण सेम आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 8.5%, त्यालाही 2 डॉट. 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाउंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. सो लाईफ मेंबरशिप फीजला डॉट करा, एंट्रन्स फीजला डॉट करा. लायब्ररी हॅड 2000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन 100 ईच. याच्यावरनं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय की टोटल सबस्क्रिप्शन ड्युरिंग द इयर किती असतं, त्यामधलं रिसीव्ह किती झालं. जर रिसिव्ड सबस्क्रिप्शन आणि ऍक्च्युअल सबस्क्रिप्शन यामध्ये जो फरक असेल तो प्रीपेड असेल किंवा आउटस्टँडिंग असेल, तो आपण वर्किंग नोट करू तेव्हा बघू. द व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टल स्टॅम्प्स वॉज 200. अनयुज्ड पोस्टल स्टॅम्प्सला अंडरलाईन करून त्याच्या खाली लिहायचंय क्लोजिंग स्टॉक. अनयुज्ड म्हणजे जे वापरलेले नाहीये, जे स्टॉक मध्ये आहेत. सो त्याला अंडरलाईन करून पेन्सिलनी लिहून ठेवा की हा क्लोजिंग स्टॉक आहे. ठीक आहे, सगळ्याला डॉट करून झालाय. सॉल्व्ह करायला घेऊयात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो, इन द बुक्स ऑफ दयानंद लायब्ररी अंबेजोगाई इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2020. इथे पण सेम लिहिलंय, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. प्रॉब्लेम कोणता आहे, प्रॉब्लेम नंबर 11, पेज नंबर 91. सगळी तयारी करून झाल्यानंतर पोस्टिंग करायचं आहे. फर्स्ट स्टेप आपली काय असते, ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून घ्यायचे. कॅपिटल फंड 7,50,000. कॅपिटल फंडची अमाऊंट नेहमीच इनर कॉलम मध्ये लिहायची, सरप्लस किंवा डेफिसिट त्याच्यात ऍडजस्ट करायचं असतं. 7,50,000 इनर कॉलम. सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ऍडव्हान्स. कॅपिटल फंड ला 7-8 ओळी सोडा आणि मग लिहा सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इनर कॉलम फिगर 3,000. एक ओळ सोडायचे आणि मग लिहायचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इनर कॉलम फिगर 2,000, कारण ते रिसीव्ह झालेले आहेत नंतर. ऍसेट्स मध्ये फर्निचर 50,000. आपण ऍसेटची सुरुवात फिक्स्ड ऍसेट्स पासून करतो. इनर कॉलम 50,000. त्याला 1-2-3 ओळी सोडून मग लिहायचे बुक्स 6,50,500. कॉमा सिस्टीम वापरा. स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स, मगाशी मी सांगितलं तसं तुम्हाला एक्सपेंडिचर साईडला लिहायचंय टू कन्झम्पशन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स असं आपलं हेडर असणार आहे. त्याच्या खालती आपण लिहिणार आहोत ओपनिंग स्टॉक. हा जो ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटला दिलेला आहे ना, हा ओपनिंग स्टॉक आहे 500. मागच्याला मी सांगितलेलं जरा रिकॉल करा. आपण जेव्हा P&L बनवायचो पार्टनरशिप फर्म मध्ये, तेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स शीट किंवा ट्रायल बॅलन्स मधला स्टॉक कुठे घ्यायचो, ओपनिंग स्टॉक म्हणून. टू ओपनिंग स्टॉक, तसा हा आहे. इन्व्हेस्टमेंट इन सेक्युरिटीज 7,000. बुक्सला 3-4 ओळी सोडा. इन्व्हेस्टमेंट इन सेक्युरिटीज अमाऊंट किती आहे, 7,000. आउटर कॉलम याला ऍडजस्टमेंट नाहीये. कॅश बँक बॅलन्स आपण इथले लिहित नाही ओपनिंग बॅलन्स शीट मधले. रिसीट अँड पेमेंट वाचतीये मी. ओपनिंग बॅलन्सेस सोडून दिले. मेंबर सबस्क्रिप्शन इनर कॉलम 2 सबस्क्रिप्शन लिहिते मी. 2 सबस्क्रिप्शन्स, सॉरी, बाय सबस्क्रिप्शन्स अमाऊंट किती, 1,80,000. माझ्याकडनं पण चुका होतात, तुमच्याकडनं सुद्धा होऊ शकतात, लक्षात ठेवा. टू एंट्रन्स फीज 30,000. सबस्क्रिप्शनला 4-5 ओळी नेहमीच सोडायच्या असतात. सो बाय एंट्रन्स फीज 30,000. इनर कॉलम फिगर आहे, ऍडजस्टमेंट आहे त्याला. एंट्रन्स फीज झाल्यानंतर पुढे आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. एंट्रन्स फीजला 1 ओळ सोडा. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर अमाऊंट किती आहे, 2,000. आउटर कॉलम ऍडजस्टमेंट नाहीये त्याला. बाय हायर ऑफ लेक्चर हॉल, म्हणजे रेंट असतो. हायर ऑफ म्हणजे रेंट. हा किती आहे, 10,000 आहे. आउटर कॉलम याला कुठली ऍडजस्टमेंट नाही, आउटस्टँडिंग वगैरे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 5,000. बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 5,000. हे इंटरेस्ट आपलं इन्कम आहे.
लाईफ मेंबरशिप फीज 10,000 इनर कॉलम बाय लाईफ मेंबरशिप फीज इनर कॉलम 10,000. झालं. रिसीट साइड, पेमेंट साइड, सॅलरीज. आता इथे परत एकदा परचेसेस ऍड करायचे, क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. सो 3 ओळी अजून सोडा, मग लिहा टू सॅलरीज. सॅलरीज ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलम फिगर आहे 24,000. परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करायचंय. ऍड परचेसेस 1,500. बुक्स परचेस्ड ऑन 1/10. बुक्स मध्ये लिहायचे ऍड ऍडिशन ड्युरिंग द इयर. ऍडिशन ड्युरिंग द इयर. अमाऊंट किती आहे? 1 लाख. सो इथे सब टोटल घेऊन टाकायची 7,50,500. हे ऍड केले आपण. डेप्रिसिएशन लेस करूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड. इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिसते, इथून लेस करायचं. लेस पेड इन फायनान्शियल इयर 1920 2,000. पूर्ण 2,000च्या 2,000 पे करून आउटर कॉलम मध्ये डॅश केली, नील झाले ते. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट्स. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज वेगळं, फिक्स डिपॉझिट वेगळं. नवीन हेडिंग लिहायचं आहे. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट. अमाऊंट आहे 50,000. फर्निचर ऍड लिहा. ऍडिशन ड्युरिंग द इयर 30,000. ऍड करून इनर कॉलम मध्येच सब टोटल घेऊन ठेवा 80,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, सॅलरीजच्या खालती लिहायचंय टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट किती आहे? 6,000. टू रेंट. अमाऊंट आहे 18,000. आणि क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्सेस ऍसेटला जाणार आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अमाऊंट आहे 9500 43,000. 9500 43,000. झालं. रिसिट पेमेंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून झाली. ऍडजस्टमेंट्स बघूयात आता. ऍडजस्टमेंट्स करायला घेऊया. डेप्रिसिएशन ऑन बुक्स ऍट 10% पर एनम. मगाशी मी दाखवलं तर तुम्हाला तसंच करायचंय. डेप्रिसिएशन ऑन बुक्स ओपनिंग जो बॅलन्स आहे त्याच्यावरती फुल इयर आणि ऍडिशन ड्युरिंग द इयरची डेट दिली आहे तिथपासून एंड ऑफ द इयर मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. सो डेप्रिसिएशन ऑन बुक्स वर्किंग नोट नंबर 1 आहे. ऑन ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती आहे आपला? 6,50,500. किती आहे? 10%. ऍट 10% फॉर फुल इयर. म्हणजे हे किती येणार आपलं? 65,050. 65,050. आता परचेस ड्युरिंग द इयर किती केलेले आहेत? 1 लाख. सो रुपीज 1 लाख इंटू 10%. आणि परचेस्ड ऑन डेट काय दिलेली आहे? 1 ऑक्टोबर. ऑक्टोबर म्हणजे 6 महिने येणार. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिने. सो हा 6 महिन्यांसाठीचा किती येणार? 10% आहे आपला 10,000. त्याचे हाफ करायचे म्हणजे 5,000 येणार. लक्षात येते? सो हे 5,000 आणि हे 65,050. सो टोटल डेप्रिसिएशन ऑन बुक्स दोघांची ही टोटल करायची. 65,050 प्लस 5,000 म्हणजे 70,050. बरोबर. हे झालं डेप्रिसिएशन बुक्स वरचं. डेप्रिसिएशन फर्निचर वरचं मी इथे कॅल्क्युलेट करते. वर्किंग नोट नंबर 2. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 8.5%. इथे होतं ऍट 10%. याच्यात सुद्धा फर्स्ट काय येणार आहे? ऑन ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती आहे?
आपला 50,000. सो रुपीज 50,000 इंटू 8.5%. त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा किती येते. 4250 आलं. आलं ओपनिंग बॅलन्स वरचं. आणि आता ऑन परचेस ड्युरिंग द इयर त्याची अमाऊंट आहे रुपीज 30,000. त्याच्यावरती 8.5% आणि परचेस कधी केलंय 1 जुलै. सो 1 जुलै म्हणजे जुलै महिना धरायचा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 9 महिने झाले. ठीक आहे. सो इथे टोटल 9 महिन्यासाठी ते वापरलेलं आहे आपण. याचं कॅल्क्युलेशन करून ह्याची पण अमाऊंट कॅल्क्युलेट करूयात. सो ह्याचा आन्सर आलं 1912.5. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली आपण राऊंड फिगर करणार आहोत 1913. आता टोटल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर इज इक्वल टू 4250 प्लस 1913 6163. ठीक आहे. आता आपण ह्याचं पोस्टिंग करणार आहोत. सो डेप्रिसिएशनचं ऍडजस्टमेंट करताना लेस फ्रॉम ऍसेट आणि एक्सपेंडिचर. सो बुक्सचं किती आहे 70050. सो लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेटमध्ये लिहा वर्किंग नोट नंबर 1 70050 हे लेस होणार आहे 6,80,450. आउटर कॉलम मध्ये आले. इथे आपल्याला डेप्रिसिएशन लिहायचंय एक्सपेंडिचरला टू डेप्रिसिएशन. खालती पहिलं आहे आपलं बुक्स 70050 इनर कॉलम मध्ये लिहिले मी. फर्निचर आहे 6163. सो इथे 6163 लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेट मध्ये लिहायचंय वर्किंग नोट नंबर 2. लेस केल्यानंतर बाहेर येतात इथे फर्निचर अमाऊंट आहे 6163. टोटल आलं डेप्रिसिएशन 76,213. पुढचं आहे ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीज 50%. सो लेस 50% कॅपिटलाइज्ड म्हणजे 15,000 होतात हे. सो आउटर कॉलम मध्ये आले 15,000. कॅपिटलाइज केल्यानंतर आपण काय लिहितो कॅपिटलाइज करणार होतो कॅपिटल फंड मध्ये. स्पेसिफिक फंड नाहीये कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. सो एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड ऍड 15,000. आणि लाईफ मेंबरशिप फीज किती आहेत 100% आहेत. सो लाईफ मेंबरशिप फीज 100% कॅपिटलाइज करायचे आहेत. पुन्हा एकदा इथे असं दिलंय का की हा स्पेसिफिक फंड आहे नाही. सो कॅपिटल फंडलाच ऍड करायचे. सो लेस 100% कॅपिटलाइज्ड असं लिहायचं. लेस 10,000 आउटर कॉलम मध्ये नील येणार. इथं ऍड लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज्ड अमाऊंट किती आहे ऍड 10,000. परत हे इनर कॉलम मध्येच घेऊयात. सरप्लस डेफिसिट काय आहे ते करायचंय पुढे. लायब्ररी हॅड 2,000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन 100 ईच. आता वर्किंग नोट नंबर 3 येणार आहे इथे तुमची कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन पर इयर. कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन पर इयर ही आपली वर्किंग नोट नंबर 3 आहे. टोटल मेंबर्स इंटू फीज पर मेंबर किती आहे. टोटल मेंबर्स किती दिलेले आहेत 2,000 मेंबर्स इंटू ₹100 ईच म्हणजे किती झालं टोटल सबस्क्रिप्शन
₹2 lakhs टोटल सबस्क्रिप्शन पर इयर. हे झालं तुमचं टोटल सबस्क्रिप्शन पर इयर. बिफोर दॅट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आपण इनर कॉलम मध्ये लिहिलेलं होतं. करंट इयर जे आपल्याला करायचंय 1920 त्याच्या ओपनिंग बॅलन्स शीटला दिसतंय की 1920चं सबस्क्रिप्शन 1819 मध्ये ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह झालं होतं. सो 1920च्या इन्कमला ते ऍड व्हायला पाहिजे. सो इथे आपण म्हणणार आहोत लेस टेकन टू इन्कम लेस 3000 आउटर कॉलम मध्ये नील. इथे ऍड प्री रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 1819 ऍड करायचे 3000. सो इथे ऍड झाले 3000. आता आपल्याकडे टोटल करंट इयरचे ऑलरेडी रिसिव्ड किती आहेत 1,83,000 आणि आपल्याला पाहिजेत किती 2 lakhs. मग 2 lakhs जर टोटल सबस्क्रिप्शन आहे त्यातले 1,83,000 रिसिव्ड आहेत, मग ते आउटस्टँडिंग आहे का नेक्स्ट इयरचे आता रिसिव्ह झाले. समजा 2 lakhs पेक्षा हे 1,83,000 जास्त असते, 2,03,000 असते, तर 3,000 रुपीज जास्ती मिळाले जे नेक्स्ट इयरचे आता प्री रिसिव्ड मिळाले असा आपण अर्थ लावला असता. पण इथे लेस रिसिव्ड आहेत, जेवढे एक्सपेक्टेड होते 2 lakhs त्याच्यापेक्षा लेस रिसिव्ड आहेत. सो इथे आपण काय लिहिणार लेस ₹1,83,000 रिसिव्ड ड्युरिंग द इयर. याचाच अर्थ 7,000 हा जो डिफरन्स आहे हा काय आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. अजूनही 7,000 रुपये मिळालेले नाहीयेत. सो इथे आपल्याला ऍडजस्टमेंट काय करायची आहे, ही आता इम्प्लाइड ऍडजस्टमेंट झाली की 2 lakhs टोटल सबस्क्रिप्शन आहे असं सांगितलंय, 1,83,000 मिळाले, 7,000 आउटस्टँडिंग. ऑटोमॅटिकली ऍड आउटस्टँडिंग 7,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण कुठे घेतो इन्कमला. ऍड राईट इफेक्ट आहे. सो इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फायनान्शियल इयर 1920 आउटर कॉलम 7,000. एंट्री कळली, नक्की कळलंय. वर्किंग नोट केली आपण टोटल सबस्क्रिप्शनची, त्याच्यातून आपण रिसिव्ह ड्युरिंग द इयर लेस केले, ऑलरेडी रिसिव्ड म्हणू आपण त्याला, लेस केले, जे उरले ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालं. द व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प्स वॉज 200. सो आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लिहिल्यानंतर इथे दुसरी ऍडजस्टमेंट कोणती नाहीये. सो 2 lakh रुपीज आउटर कॉलम मध्ये यायला हवेत टोटल. अनयुज्ड पोस्टेज स्टॅम्प्स 200. सो इथे आपण ओपनिंग प्लस परचेसेस ऍड करून 2,000 लिहिले, लेस क्लोजिंग स्टॉक किती आहे 200. सो इथे आउटर कॉलम मध्ये आले हे 1,800. 200 क्लोजिंग स्टॉक ही ऍसेट आहे आपली. सो मी इथे मध्ये लिहिते क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टॅम्प्स किंवा पोस्टेज स्टॅम्प्स 200. क्लोजिंग स्टॉक किती आहे 200. त्याचा सेकंड इफेक्ट दिला, हे 200 लेस करून 1,800 हे जे आले ह्याला काय म्हणतो आपण कन्झम्पशन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. झालं. सगळ्या एंट्रीज करून झाल्यात आपल्या, सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्यात का बघूया. पोस्टेज स्टॅम्प्सची आली, ही घेतली आपण आउटर कॉलम मध्ये. कॅपिटल फंड मध्ये सबस्क्रिप्शन ऍड करायचंय, सॉरी सरप्लस किंवा डेफिसिट ऍडजस्ट करायचंय. ओके, सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्यात. मी बॅलन्सिंग करून घेते, तुम्ही पण करा, आपण मॅच करूया बॅलन्स शीट. बॅलन्सिंग केलं, इथे 17,000 पाहिजे होतं, माझं कॅल्क्युलेशन चुकलं होतं. 17,000 ऍड करून 2 lakhs रुपीज आले. तिथे टोटल 2,32,000. सरप्लस आलं 1,05,987. 1,05,987 ऍड करून 880,987 आलं. इथं काहीच नाहीये. सो लायबिलिटीची टोटल ही आली, ऍसेट साईडची टोटल 880,987. सो या अमाऊंटला आपली बॅलन्स शीट टॅली झाली आहे. मग अशी मी तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 10 होमवर्कला दिलेला होता, तो करा. हा प्रॉब्लेम नंबर 11 मध्येच बुक्स आणि डेप्रिसिएशनची फर्निचरची जी एंट्री होती ना, तशीच तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये पण करायची. होमवर्क करून मला पाठवा, मी सांगेन तुम्हाला तो बरोबर आहे का, किंवा तुम्हाला तुमच्या इथे चेक सुद्धा करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.